अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा झालेला अपघात अजूनही अनेक प्रश्न निर्माण करत आहे. या प्रकरणाचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला असून त्यात एक गंभीर कारण समोर आलं आहे. यात सगळ्या गोष्टी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. मागील महिन्यात 12 जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान टेक ऑफ घेताच काही क्षणातच कोसळलं होतं. या विमान अपघातात विमानातील एकूण 260 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात विमानातील 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाला होता, तर एक जण बचावला होता. आता 15 पानांच्या अहवालात विमान उडाल्यानंतर काही सेकंदातच त्याच्यासोबत काय घडलं होतं हे सांगण्यात आलं आहे. फ्यूल स्विच बंद झाल्यामुळे इंजिन मध्ये इंधन पोहोचणं थांबलं आणि काही सेकंदातच विमान कोसळलं. अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताबाबत भारत सरकारच्या विमान अपघात तपास विभागानं म्हणजेच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ऑफ इंडिया आपला प्राथमिक अहवाल जाहीर केला आहे. अहवालानुसार विमानाने उड्डाण करताच दोन्ही इंजिनचे इंधन स्विच बंद म्हणजेच कट ऑफ स्थितीत गेले होते. दोन्ही इंजिन मधील इंधन थांबवण्याचा स्विच थोड्या उशिरानं बंद केल्याचे अहवालात म्हटलं आहे. कोणता आवाज कोणत्या पायलटचा आहे हे अहवालातून स्पष्ट अद्याप तरी झालेलं नाही. उड्डाण करताना को पायलट विमान चालवत होते आणि कॅप्टन फक्त निरीक्षण करत होते. अहवालानुसार विमानाचा वेग 180 नॉट्स पर्यंत पोहोचताच लगेचच दोन्ही इंजिनचं इंधन बंद करणारे स्विच चालू म्हणजेच रणस्थितीतून बंद स्थितीत गेले. हे दोन्ही स्विच फक्त एका सेकंदाच्या फरकाने बंद झाले. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार फ्यूल कंट्रोल स्विच म्हणजे असा स्विच जो इंजिनमध्ये जाणारं इंधन नियंत्रित करतो. म्हणजे इंधन चालू ठेवायचं की बंद करायचं हे त्यावरून ठरतं. पायलट विमान जमिनीवर असताना इंजिन सुरू करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी अथवा उड्डाणादरम्यान इंजिनमध्ये बिघाड झाल्यास इंजिन मॅन्युअली थांबवण्यासाठी किंवा रिस्टार्ट करण्यासाठी याचा वापर करतात. हवाई क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात की पायलट चुकूनही फ्यूल स्विच बंद करू शकत नाहीत, कारण तो सहज किंवा चुकीने बंद होणारा नसतो. पण जर पायलटनं तो स्विच बंद केला तर त्याचा परिणाम लगेचच होतो, कारण त्या क्षणी इंजिनला जाणारं इंधन तात्काळ थांबतं आणि इंजिन बंद होऊ शकतं. अमेरिकेचे विमान सुरक्षा तज्ज्ञ जॉन कॉप्स यांनी रॉयटर्सला सांगितलं की फ्यूल कंट्रोल स्विचसाठी वेगळी वायरिंग आणि वीज पुरवठा असतो. हा स्विच काम करतो त्यासाठी एक खास फ्यूल व्हॉल्व्ह असतं जी इंधन थांबवते किंवा सुरू करते. या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात एअर इंडियाच्या विमानाचं टेक ऑफ झालं त्यानंतर काही सेकंदातच कोणत्या गोष्टी घडल्या हे सांगितलं आहे. विमान उडल्यानंतर लगेचच दोन्ही इंजिनचे फ्यूल स्विच बंद स्थितीत गेले. त्यामुळे इंजिन पर्यंतचं इंधन पोहोचणं थांबलं आणि इंजिन हळूहळू बंद होऊ लागलं. यामुळे काही वेळातच विमान कोसळलं. अहवालानुसार दुपारी 1:38 आणि 42 सेकंदाला विमानाने कमाल 180 नॉट्सचा वेग गाठला. त्याच वेळेस लगेचच दोन्ही इंजिनचे फ्यूल स्विच बंद स्थितीत गेले. हे दोन्ही स्विच फक्त एका सेकंदाच्या फरकाने बंद झाले होते. अहवालानुसार कॉकपिटच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये एक पायलट दुसऱ्या पायलटला विचारतो, तू फ्यूल स्विच बंद का केलं? त्यावर दुसरा पायलट उत्तर देतो की मी बंद केलेलं नाही. सुमारे 10 सेकंदानंतर म्हणजेच 1:38 आणि 56 सेकंदाला इंजिन 1 चा फ्यूल स्विच पुन्हा बंद स्थितीतून चालू स्थितीत आणला गेला. त्यानंतर 4 सेकंदात इंजिन 2 चा स्विचही पुन्हा चालू स्थितीत ठेवण्यात आला. याचाच अर्थ पायलटने दुसऱ्यांदा विमानावर नियंत्रण मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
सुमारे 9 सेकंदानंतर म्हणजेच 1:39 आणि 5 सेकंदाला पायलटपैकी एकाने जमिनीवर असलेल्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला मेडे म्हणजेच आपत्कालीन मदतीचा संदेश पाठवला, पण त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यानंतर काही क्षणातच विमान कोसळताना दिसलं. जेव्हा इंजिन बंद पडलं, तेव्हा रॅम एअर टर्बाइन हे एक छोटंसं पंख्यासारखं यंत्र आपोआप सुरू झालं. हे यंत्र अशा आपत्कालीन प्रसंगी विमानाला थोडीफार हायड्रोलिक पॉवर म्हणजेच बचावासाठी लागणारी ताकद देतं, जेणेकरून विमान काही वेळ सुरू ठेवता येईल. अहवालामध्ये म्हटलं आहे की विमानतळावरचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर असं दिसून आलं की विमानानं उड्डाण केल्यानंतर लगेचच वर जायला सुरुवात केली आणि त्याच वेळी रॅम एअर टर्बाइन नावाचं हे यंत्र आपोआप सुरू झालं. उड्डाण मार्गाजवळ मोठ्या पक्ष्यांच्या हालचालींबद्दल अहवालामध्ये कुठलीही माहिती नाही आणि रनवेच्या सीमारेषा पार करण्याआधीच विमानानं उंची गमावणं सुरू केलं होतं. अहवालानुसार इंधनाचे नमुने तपासले गेले आणि त्याचा रिपोर्टही समाधानकारक आला आहे, म्हणजेच इंधनात कोणताही दोष नव्हता. बाकी तुम्हाला या माहितीबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.